नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण चौथी स्कॉलरशिपचं 25वा प्रकरण बघतोय बघा, ज्याचं नाव आहे परिमिती. परिमिती पाहिजे आपल्याला त्रिकोणाची, आयताची आणि चौरसाची. त्याच्या स्वाध्यायाला आपण सुरुवात करतोय बघा. पहिला प्रश्न त्यातला दिलेला, एका त्रिकोणाच्या बाजू 6 सेमी, 7 सेमी व 8 सेमी आहेत, तर त्याची परिमिती किती? त्रिकोण दिला बघा आपल्याला. एक बाजू कितीची आहे? 6 सेमीची. एक कितीची आहे? 7 सेमीची. एक कितीची आहे? 8 सेमीची. काय काढायची आपल्याला? त्याची परिमिती काढायची आहे. मग लक्षात ठेवा बाळा, परिमिती काढायची असेल तर काय करायची? जी पण बंदिस्त आकृती आपल्याला दिलेली आहे, या केसमध्ये काय दिलेलं आपल्याला? त्रिकोण. त्याच्या काय करायची? सर्व बाजूंची बेरीज करायची. म्हणजे काय? 6 अधिक 7 अधिक 8. 6 आणि 7 13, 13 आणि 8 21. म्हणजे परिमिती किती येईल? 21 सेमी किंवा 21 सेंटीमीटर. दुसरा पर्याय योग्य पर्याय आहे. दुसरा प्रश्न दिलेला बघा, 8 सेमी बाजू असलेल्या चौरसाची परिमिती किती? एक चौरस दिला बघा आपल्याला. चौरस म्हणजे चारही बाजू सारख्या. बाजू किती दिली त्याची? 8 सेमी. परिमिती काढायची आहे, तर चौरसाची परिमिती. काय फॉर्म्युला असतो बघा चौरसाच्या परिमितीचा? चौरसाची परिमितीचा फॉर्म्युला असतो बघा 4 गुणिला बाजू. का बरं? चारही बाजू सारख्या असतात म्हणून. टाका बरं मग किमती. 4 जसेच तसे. बाजू किती आहे चौरसाची? 8. म्हणजे 4 8 किती झाले? 32 सेमी. ही असेल तर चौरसाची परिमिती. 32 सेमी कितवा पर्याय आहे? तिसरा पर्याय योग्य पर्याय आहे. तिसरा प्रश्न बघा, सोबतच्या त्रिकोणाची परिमिती किती? परिमिती काढायला सांगितली त्रिकोणाची. मग काय सांगितलं? सगळ्या बाजूंची बेरीज करायची. कोणकोणत्या बाजू दिल्या? मग एक आहे 6 अधिक 10 अधिक 8. 6 आणि 10 किती झाले? 16. 16 अधिक 8 म्हणजे किती झाले? 24 सेंटीमीटर. 24 सेमी कितवा पर्याय आहे? पहिला पर्याय योग्य पर्याय आहे. चौथा प्रश्न बघा, सोबतच्या आकृतीतील आयत य र ल व याची परिमिती किती? पहा, य र ल आणि व याची परिमिती काढायची. आयताची परिमिती काय फॉर्म्युला असतो? 2 गुणिला लांबी अधिक 2 गुणिला रुंदी. त्याच्यात किमती टाका बरं. 2 जसेच तसे. लांबी किती आहे? 8 अधिक 2 जसेच तसे. रुंदी किती आहे? 6. करा बरं. बे आठी 16 आणि बे सख 12. 16 आणि 12 किती झाले? 28 सेमी. म्हणजे आकृतीत दिलेल्या आयताची, आयत यरलवची परिमिती किती असणार आहे? 28 सेमी असणार आहे. दुसरा पर्याय योग्य पर्याय आहे. पाचवा प्रश्न बघा, दिलेल्या आकृतीच्या प्रत्येक बाजूची लांबी 7 सेमी असल्यास तिची परिमिती किती असेल? आकृतीमध्ये प्रत्येक बाजू कितीची आहे? 7ची आहे बघा. ही पण 7, ही पण 7, इथे पण 7ची, इथे पण 7ची, इथे पण 7ची आणि ही सुद्धा 7ची. परिमिती काढायची आहे. फसवा प्रश्न आहे बघा हा. याच्यामध्ये एवढ्या बाजू दिलेल्या आपल्याला प्रत्येक बाजूची गरज लागणार नाही. आपल्याला बंदिस्त आकृती पाहिजे. बंदिस्त कशी होते बा? इथून सुरुवात करायची बघा. तर अशा पद्धतीने आपल्याला जायचं आहे. इथे आकृती काय होणार आहे? आपली बंदिस्त होणार आहे. अशा पद्धतीने ह्या बाजूला घ्यायची काही गरज लागणार नाही. मोजा मग. 7 1 7, 7 2 14, 7 3 21, 7 4 28, 7 5 35. म्हणजेच काय? 7 5 वेळा घेतला तर 35 सेमी परिमिती आपल्याला दिलेल्या आकृतीची असेल. तिसरा पर्याय हा योग्य पर्याय आहे. 6वा प्रश्न बघा, सोबतच्या आकृत्यांच्या परिमितीमधील फरक किती? परिमितीमधला फरक काढायचा. पहिले काय दिला? आयत. आयताची परिमिती काय? 2 गुणिला लांबी अधिक 2 गुणिला काय असते? रुंदी. सोडवा बरं हे. 2 जसेच तसे. लांबी किती दिली? 18 अधिक 2 गुणिला रुंदी किती दिली? 9. 18 दुनी किती? 36. 9 दुनी किती? 18. 36 आणि 18 किती झाले? 54 सेमी ही पहिल्या आकृतीची परिमिती आली.
दुसऱ्या आकृतीची काढा बरं. इथे पण तोच फॉर्म्युला, 2 गुणिला लांबी अधिक 2 गुणिला रुंदी. मग 2 जसेचे तसे, लांबी किती आहे 12 अधिक 2 परत जसेच तसे, रुंदी किती आहे 6. करा बरं. मग 12 दुणे 24 आणि 6 दुणे 12. 24 आणि 12 किती झाले 36 सेमी. दोघांच्या परिमितीमधला काय विचारला आपल्याला फरक. मग ह्या 54 मधनं 36 वजा करून घ्या. 4 6 जात नाही म्हणजे किती करायला लागतील 14. इथे 5चे होऊन जातील 4. 14 6 गेले म्हणजे 8 आणि 4 3 गेले म्हणजे 1 म्हणजे 18 सेमी. हा दोघं आकृत्यांच्या परिमितीमधला फरक असेल. 18 कितवा पर्याय आहे. पहिला पर्याय योग्य पर्याय आहे. 7वा प्रश्न आहे बघा. एका चौरसाची व आयताची परिमिती समान आहे. आयताची परिमिती 72 सेमी असल्यास चौरसाच्या बाजूची लांबी किती असेल. बघा, चौरस आणि आयत दोघांची परिमिती कशी आहे सारखी आहे, समान आहे. मग आयताची 72 सेमी आहे म्हणजे चौरसाची पण किती असेल. चौरसाची परिमिती सुद्धा किती असणार आहे 72 असणार आहे. मग आपण लिहून घेऊ. चौरसाची परिमिती किती आली 72 सेंटीमीटर. चौरसाची परिमिती काय फॉर्म्युला असतो 4 गुणिला बाजू. किती दिलेला आहे 72. मग बाजू जर का काढायची असेल आपल्याला चौरसाची तर 72 इकडे जसेच तसे हे 4 इकडे गुणाकार करताय, इकडच्या बाजूने येऊन काय करतील ते भागाकार करतील. करा बरं. मग 72ला 4 ने भाग द्या बरं. 72 भागिला 4. 4 एके 4. 7 4 गेले 3. त्यावरती खाली उतरवले 2. 4 8 किती होतात 32. 32 मधनं 32 गेले, बाकी उरली 0. काय उत्तर आलं आपलं 18. म्हणजे बाजू त्या दिलेल्या चौरसाची किती असू शकते आपली किंवा किती असेल 18 सेमी असेल. 18 सेमी कितवा पर्याय आहे तिसरा पर्याय योग्य पर्याय आहे. 8वा प्रश्न बघा. दिलेल्या त्रिकोणाची परिमिती 36 सेमी आहे. त्याच्या समान बाजूंची लांबी किती. मग त्रिकोण दिला बघा आपल्याला. त्रिकोणाच्या 2 बाजू सारख्या म्हणजे कोणता त्रिकोण आला तो समद्विभुज त्रिकोण. कोणता आला समद्विभुज त्रिकोण आपल्याला तो मिळाला. मग समद्विभुज त्रिकोणाची परिमिती कशी काढणार. परत तिन्ही बाजूंची बेरीज. इकडे पकडू आपण x, इकडे पण पकडू आपण x, कारण दोन्ही बाजू सारख्या आहे. म्हणजे x अधिक x अधिक 6 मिळून किती होते 36 होते. x आणि x किती झाले 2x बरोबर. इकडे काय 36 जसेच तसे हा 6 इकडे बेरीज करत होता, इकडे येऊन काय करेल वजाबाकी. म्हणजेच 2x किती झाले 30. म्हणजेच x किती झाले 30 भागिला 2. 30च्या निम्मे. म्हणजेच x किती असणार आहे 15 सेंटीमीटर असणार आहे. म्हणजे दिलेल्या त्रिकोणाच्या 2 समान बाजूंची लांबी किती असणार आहे 15 सेंटीमीटर असणार आहे. तिसरा पर्याय आपला योग्य पर्याय आहे. 9वा प्रश्न आहे बघा. एका आयताची परिमिती 80 सेमी आहे. आयत दिला बघा आपल्याला आणि आयताची काय दिली आपल्याला परिमिती दिली. मग आयताची परिमिती किती आहे 80 सेमी आहे. काय असतो फॉर्म्युला 2 गुणिला लांबी अधिक 2 गुणिला रुंदी. किती आहे 80 आहे. रुंदी किती दिली 12 सेमी. मग रुंदीच्या जागी 12 टाकून घ्या. 2 गुणिला लांबी जसंच तसं ठेवू आपण. इथे काय होऊन जाईल 2 गुणिला रुंदी किती आहे 12 बरोबर किती उरले 80. इथे किती झाले 12 दुनी 24. हे किती 2 गुणिला लांबी आपण जसं तसं ठेवू. इथे किती झालेले आहे 24 बरोबर किती उरले 80. म्हणजेच 2 गुणिला लांबी किती झालं हे 24 अधिक आहे, इकडे काय होऊन जातील वजा, म्हणजे 80 वजा 24. करा बरं. 80 मधनं 24 वजा, मग 0तनं 4 जात नाही म्हणून होऊन जातील 10. 8चे होऊन जातील 7. 10तनं 4 गेले तर 6. 7तनं 2 गेले तर 5.
म्हणजेच काय उरलं आपल्याकडे 2 गुणिला लांबी, याचं उत्तर किती आलं आपलं 56 आलं. मग याला सोडवा आता. 2 गुणाकार करता इकडे काय करतील भाग देतील. 56 ला 2 ने भाग द्या म्हणजे बे दुने किती झाले 4. 5तनं 4 गेला तर 1, त्यावरती उतरवले 6 आणि बे आठी 16. 16तनं 16 गेले 0 म्हणजे 28 आपलं उत्तर आलं. ही 28 काय असेल आपली लांबी असेल 28 सेंटीमीटर. पहिला पर्याय योग्य पर्याय आहे. 10वा प्रश्न बघा. एका बागेची परिमिती 40 मीटर आहे. बागेला तारेचे 3 पदरी कुंपण घालायचे आहे. 70 रुपये प्रति मीटर प्रमाणे तारेची किंमत किती होईल. मग बाग आहे. परिमिती किती दिली बघा बागेची. बागेची परिमिती आपल्याला दिलेली आहे किती आहे 40 मीटर. तारेची किती पदरी 3 पदरी कुंपण घालायचे म्हणजे तार किती लागेल आपल्याला 3 पदरी म्हणजे 3 गुणिला परिमिती किती आहे. परिमिती म्हणजे काय बाजूने लावायला लागेल सगळ्या कळींची बेरीज असणार आहे म्हणून गुणिला 40 करायचं. 3 गुणिला 40 म्हणजे काय 120 मीटर तार आपल्याला लागेल. आता 120 मीटर तार 1 मीटर लावायचं तर किती खर्च 70 रुपये. याला 70 ने काय करा गुणा. किती शून्य आहे 1 आणि 2 म्हणून 2 शून्य आपण देऊन दिले. 7 दुने 14. आजच्या नाला 1 7 1 7 7 1 8 म्हणजे 8,400 रुपये खर्च आपल्याला जर का त्या बागेला 3 पदरी तारेचं कुंपण घालायचं असेल तर येईल 8,400. आपला कितवा पर्याय आहे तिसरा पर्याय योग्य पर्याय आहे. 11वा प्रश्न बघा. 60 मीटर लांबी व 30 मीटर रुंदी असलेल्या आयताकृती मैदानाला 2 पदरी तारेचे कुंपण घालण्यासाठी किती मीटर लांबीची तार लागेल. मग परिमिती काढून घ्या आयताची. परिमिती काय फॉर्म्युला आयताच्या परिमितीचा 2 गुणिला लांबी अधिक 2 गुणिला रुंदी. टाका किमती. 2 जसेच तसे. लांबी किती आहे आपली 60 मीटर म्हणून 60 अधिक 2 गुणिला रुंदी किती आहे आपली 30 मीटर म्हणून गुणिला 30. 60 दुनी 120 30 दुनी 60. 120 आणि 60 किती झाले 180 मीटर त्या आयताकृती मैदानाची परिमिती आली. परिमिती म्हणजे 1 चक्कर किंवा 1 पदरी कुंपण. आपल्याला किती पदरी घालायची आहे 2 पदरी म्हणजे ह्या 180 ला काय करायला लागेल आपल्याला 2 ने गुणायला लागेल. गुणा बरं 180 गुणिला 2 2 शून्य शून्य बे आठी 16. आजच्याला 1 बे एक बे न 1 3 म्हणजे 360 मीटर लांबीची तार आपल्याला त्या मैदानाला 2 पदरी कुंपण जर का घालायचं असेल तर लागेल. 360 मीटर कितवा पर्याय आहे चौथा पर्याय योग्य पर्याय आहे. 12वा प्रश्न बघा. एका आयताकृती मैदानाची लांबी व रुंदी अनुक्रमे 84 मीटर व 36 मीटर आहे. त्या मैदानाभोवती 10 फेऱ्या घातल्यास एकूण किती अंतर कापले जाईल. मग मागच्या प्रश्नासारखाच प्रश्न आहे बघा. परत परिमिती काढून घ्या. परिमितीचा काय फॉर्म्युला आपला सेमच 2 गुणिला लांबी अधिक 2 गुणिला रुंदी. याच्यामध्ये किमती टाकत चला. 2 जसेच तसे. लांबी किती होती 84 मीटर. रुंदी किती होती 36 मीटर. मग 84 गुणिला 2 करा बरं. पायपे करून घेऊ आपण. 84 गुणिला 2 बेचोक 8 आणि बेआठी 16 किती झाले 168 अधिक 36 दुने किती होतात 72. 168 मध्ये 72 मिळवून घेऊ आपण. 8 2 10. आजच्याला 1 1 6 7 7 7 14. परत आजच्याचा 1 1 1 2 म्हणजे किती झाले 240 मीटर. काय झाली आपली परिमिती झाली त्या आयताकृती मैदानाची. किती फेऱ्या मारायचे आपल्याला 10. म्हणजे हे जे 240 मीटर अंतर होतं ते एका फेरीचं अंतर होतं. अशा 10 फेऱ्या म्हणजे गुणिला
10 करायचे, 10 शून्य शून्य, 10 चोक 40, हातच्या आले 4, 10 दुनी 20, 20 आणि 4 24, म्हणजे 2400 मीटर अंतर हे या 10 फेऱ्या घातल्यानंतर काय केलं जाईल, कापलं जाईल. 2400 मीटर कितवा पर्याय आहे? पहिला पर्याय योग्य पर्याय आहे. 13वा प्रश्न आहे बघा, एका चौरसाकृती बागेच्या बाजूची लांबी 250 मीटर आहे. अर्णव या बागेभोवती रोज 5 फेऱ्या घालतो, तर तो रोज किती अंतर चालतो? काय सांगितलं आता, बाग कशी आहे? चौरसाकृती आहे. मग चौरसाची परिमिती काय फॉर्म्युला असतो? चौरसाची परिमिती 4 गुणिला बाजू. बघ बघा, 4 जसेच तसे, बाजू किती आहे? 250 मीटर आहे. महिला 250 ने गुणा, 250 गुणिला 4 म्हणजे 1000 मीटर परिमिती झाली बघा त्या बागेची. अर्णव किती फेऱ्या मारतोय रोज? 5 फेऱ्या घालतो आहे. मग ह्या 1000 मीटरला 5 ने गुणा, मग 5 शून्य शून्य, परत 5 शून्य शून्य, परत 5 शून्य शून्य, 5 एक 5, 5000 मीटर झाले. आपल्याला सगळे उत्तर किलोमीटर मध्ये दिलेले आहे. मग 5000 ला मीटर किलोमीटर मध्ये करायचं असेल तर 1000 ने भाग द्यायला लागेल. का बरं? 1000 मीटर म्हणजे 1 किलोमीटर होतात म्हणून. मग पहा बरं, वरचे 3 शून्य आणि खालचे 3 शून्य कट होऊन जाईल. म्हणजेच काय, 5 भागिले 1 म्हणजेच काय, तर 5 किलोमीटर अंतर अर्णव जो आहे तो रोज जो आहे तो चालतो आहे. म्हणून चौथा पर्याय योग्य पर्याय आहे. 14वा प्रश्न आहे बघा, लिनेश सरावासाठी रोज एका चौरसाकृती मैदानाला 10 फेऱ्या घालतो, परत चौरसाला, म्हणून चौरसाची परिमिती काय फॉर्म्युला असतो आपला चौरसाच्या परिमितीचा? 4 गुणिला बाजू. आता काय करतोय तो, किती फेऱ्या मारतोय? 10 फेऱ्या, म्हणजे एकूण अंतर किती होऊन जाईल? 10 गुणिला 4 गुणिला बाजू. बरोबर, ही तर होती परिमिती एवढी, म्हणजे एक चक्कर किंवा एक फेरी. 10 फेऱ्या म्हणजे गुणिला 10 करायला लागेल. रोज किती अंतर होते? 4 किमी. 4 किलोमीटर म्हणजे किती मीटर? 4 ला काय करायला लागेल आपल्याला? 1000 ने गुणायला लागेल. म्हणजे किती झाले ते? 4000 मीटर. मग इकडे घेऊन घेऊ आपण काय? 4000 मीटर. मग करा बरं सॉल्व बाजू काढायसाठी. इकडे बाजू जसंच तसं, इथे 4000 जसेच्या तसे, 10 आणि 4 इकडे गुणाकार करता, इकडे येऊन काय करतील ते दोघं? भागाकार करतील. मग बरं, इथला शून्य कट, काय उरलं आपल्याकडे? 400 भागिला 4. हे काय आली आपली बाजू. करा बरं, मग 4 एक 4, इथं म्हणजे 4 एक 4 आणि वरती 2 शून्य, 100 उत्तर आलं. म्हणजे एक बाजू कितीची असणार आहे? 100 मीटरची असणार आहे. पहिला पर्याय योग्य पर्याय आहे. 15वा प्रश्न आहे बघा, 80 मीटर बाजू असलेल्या एका चौरसाकृती बागेभोवती श्वेता रोज एक फेरी धावते. 100 मीटर लांब व 70 मीटर रुंद असलेल्या एका बागेभोवती श्रुती रोज एक फेरी धावते, तर त्या दोघींनी धावलेल्या अंतरात किती फरक असेल? मग सगळ्यात आधी बघा, श्वेताचं उदाहरण घेऊ बघा. ही केस कुणाची? आता समजा इकडची श्वेताची. श्वेता काय करते? चौरसाकृती बागेभोवती धावते. चौरसाकृती बागेभोवती म्हणजे काय फॉर्म्युला येईल आपला? चौरसाची परिमिती 4 गुणिला बाजू. याच्याने तिचं अंतर निघेल. एक फेरी जाते बघा. बाजू कितीची आहे? 80 मीटरची, म्हणजे 4 गुणिला 80. शून्य जसाचा तसा आणि 4 8 32, म्हणजे 320 मीटर अंतर श्वेता जी आहे ती धावते. आता दुसरा सिनारिओ घेऊ आपण कुणाचा? दुसऱ्या केसमध्ये घेऊ आता आपण श्रुतीला. मग इथे घ्या बघा श्रुतीचं उदाहरण. श्रुती कुठे धावते आहे? एका आयताकृती बागेभोवती ती धावते बघा. 100 मीटर लांब आणि 70 मीटर रुंद. मग काय फॉर्म्युला असतो त्याचा? अंतर काढायचा म्हणजे एक फेरी किंवा परिमिती काढायचा 2 गुणिला लांबी
अधिक 2 गुणिला रुंदी. टाका मग याच्यात 2 जसेच तसे. लांबी किती आहे? 100 मीटर. मग याला कितीने गुणणार आपण? 100 ने. अधिक 2 गुणिला रुंदी. रुंदी किती दिलेली आपल्याला? 70 मीटर. मग इथं गुणिला 70. मग 2 गुणिला 100 म्हणजे 200. 70 गुणिला 2 म्हणजे 140. दोघांची बेरीज केली तर किती झाले? 340 मीटर अंतर श्रुती जी आहे ती धावते आहे. मग दोघांच्या अंतरातला काय विचारलं आपल्याला? फरक. मग श्रुतीचं किती? 340. श्वेताचं किती? 320. करा वजाबाकी. शून्यातनं शून्य गेला 0. 4तनं 2 गेले 2. 3तनं 3 गेला 0. म्हणजे काय? 20 मीटर दोघांनी धावलेल्या अंतरामधला फरक आहे. 20 मीटर कितवा पर्याय आहे? दुसरा पर्याय योग्य पर्याय आहे. 16वा प्रश्न आहे बघा. समभुजी त्रिकोणाची बाजू 8 सेमी आहे. समभुजी त्रिकोण म्हणजे तिन्ही बाजू कशा? सारख्या. एक बाजू काय सांगितली? 8 सेमीची सांगितली. म्हणजे याची परिमिती किती? परिमिती जर का आपल्याला काढायची असेल तर तिन्ही बाजूंची बेरीज. म्हणजेच काय? 8 अधिक 8 अधिक 8 किती होऊन जाईल? 24 सेमी होऊन जाईल. या त्रिकोणाच्या परिमिती इतक्या परिमितीचा चौरस काढला. आता यातच काय केलं आपण? चौरस काढला. चौरसाची परिमिती पण किती पाहिजे? त्रिकोणासारखीच. म्हणजे किती? 24 सेमी पाहिजे. मग चौरसाची परिमिती काय? फॉर्म्युला 4 गुणिला बाजू. आणि परिमिती किती आहे? 24. 4 गुणाकार करता इकडे येऊन काय करतील? भागाकार. म्हणजे बाजू काढायची असेल तर 24 भागिला 4. 4च्या पाण्यामध्ये 24 येतात का? येतात. 4 1 4 आणि 4 सख 24. म्हणजेच काय? बाजू किती असली पाहिजे? 6 सेमीची बाजू त्या चौरसाची असली पाहिजे. 6 सेमी कितवा पर्याय आहे? तिसरा पर्याय योग्य पर्याय आहे. 17वा प्रश्न आहे बघा. तारेने बनवलेल्या एका 7 बाजू असलेल्या सप्तकोनाची प्रत्येक बाजू 4 सेमी लांबीची आहे. काय म्हटलं आपल्याला? सप्तकोन. सप्तकोन म्हणजे 7 बाजू. म्हणजे मग परिमिती काढायची असेल तर काय? 7 बाजू आहे. सर्व बाजूंची बेरीज असते. म्हणजे 7 गुणिला बाजू. मग 7 जसेच्या तसे. बाजू कितीची दिली? 4 ची. मग 7 गुणिला 4. प्रत्येक बाजू 4 सेमीची सांगितली. म्हणजे 7 गुणिला 4 किती झाले? 7 चोक 28 सेमी झाले. मग 28 सेमी परिमिती आली बघा त्या सप्तकोनाच्या आकृतीची. ही तार उलगडून सरळ केल्यास तिची लांबी किती भरेल? मग परिमिती म्हणजे काय? समजा अशी जर का सप्तकोनाची आकृती असेल, 7 बाजू आल्या पाहिजे. 1 2 3 4 5 6 आणि 7 ही सप्तकोन आकृती झाली बघा इथे. याच्यामध्ये 7 बाजू आल्या. प्रत्येक बाजू कितीची होती आपली? 4 ची. इकडची 4 इकडची 4 ही पण 4 ही पण 4 ही पण 4 ही पण 4 आणि ही पण 4. तर याला इथनं तोडलं. म्हणजे तोडल्यानंतर त्या तारेला काय केलं? आता उलगडून काय केलं आपण? सरळ केलं. सरळ केलं म्हणजे काय? त्याची परिमिती झाली. कितीची भरणार मग ती? 28 सेंटीमीटर लांबीची ती भरेल. 28 सेंटीमीटर कितवा पर्याय आहे? दुसरा पर्याय योग्य पर्याय आहे. याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो हे प्रकरण आणि हा स्वाध्याय सुद्धा संपलेला आहे. धन्यवाद.